नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी 3 पीसेस प्रिन्सेस कट दाखवणार आहे आणि तो पण 32 साईज छाती असलेला. तर बघा, 3 पीसमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट करायचा याची पुरेपूर मी माहिती अगदी परफेक्ट देणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची 14.5, म्हणजे की 13.5 तयार आहे, तर 14.5 वर खून करून घ्यायचे. अजून थोड्या अंतरावर एक खून करून घेऊया आणि एका रेषेत सरळ कट करून घेऊया इथे. आता त्याच्यानंतर आम्ही पेपर कटिंग दाखवते तुम्हाला जर ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही असा डबल फोल्ड करून अखंड पदर आपल्याकडे घ्यायचा आहे. तर पेपरवर कटिंग दाखवणार आहे मी, तर तुम्ही पण अशीच पेपरवर अगोदर करून घ्या कटिंग आणि मग ब्लाऊजवर ठेवून कटिंग करा. तर सुरुवातीला उंची घेतली आपण 14.5 आणि तिथून खाली आपल्याला 5.5 वर एक खून करून घ्यायचे. तर 5.5 वर खून कधी करायची आहे, तर तुमचा जर गळा 6च्या पुढचा असेल, 6च्या पुढचा म्हणजे 4च्या पुढचा असेल तेव्हा 5.5 वर करायचे आणि 4 आणि 3 गळा असेल तेव्हा तुम्हाला 6.5 वर करायचे आणि बंद गळा किंवा कॉलरचा गळा असेल तेव्हा तुम्हाला हीच खून 7 वर करायचे, 7 किंवा 7.5 वर करायचे. एवढं लक्षात घ्या. तर आपण ओपन नेक म्हणजे पाठीमागे उघडा असलेला ब्लाऊज शिवणार आहोत. तर तिथून आपल्याला वरून शोल्डर पासून खाली 5.5 वर एक खून करून घ्यायची अशी. अजून थोड्या अंतरावर एक 5.5 वर खून करून घ्यायची आणि तिथे आपल्याला द्यायचे एक रेघ ओढायचे. या पद्धतीने इथे रेघ ओढून घेऊया. आता इथे आपल्याला टाकायचंय छातीचा चौथा भाग. तर छाती किती आहे, तर 32 इंच बरोबर. तर कंबर आहे 27 आणि आता शोल्डर 32 इंच छातीला शोल्डर घेऊया आपण 14 इंचाची. तर 14चे निम्मे होतात 7 इंच. या पद्धतीने आपल्याला शोल्डरला लावायचंय 7 इंच असं. आणि आता आपल्याला गळा कितीचा आहे तो अगोदर बघून घ्यायचा आहे. तर तुम्ही जर 9चा गळा काढत असाल तर 1.25 इंच कमी करायचे आहे आणि 10चा गळा काढत असाल तर तुम्हाला 2 इंच कमी करायचे. तर आपण 10चा गळा काढूया. तर अर्धा इंच मार्जिन देऊन 10.5 वर खून करून घेतली. तर इथे आपली शोल्डर आहे 14 इंच. 14 इंच आहे त्याचे निम्मे करून घेतलेत 7 इंच. इथे बघा 7 इंच. तर 10 इंचाचा गळा आहे आपला हा, म्हणून आपण 2 इंचावर खून करून घेणार आहोत आणि जे मग उरले ते आपले शोल्डर असणार आहे. तर किती असणार आहे, तर 5 इंचाची. मग 5 इंचावर खून करून घेतली आणि इथे पण या रेघेवर 5 इंचावर एक खून करून घ्यायचे. आता ही 5 इंचाची जी खूण आहे ती आपली असणार आहे मुंड्याची खूण. या पद्धतीने मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. मुंड्यासाठी रेघ ओढून घ्यायचे. पण ही रेघ जी सरळ आली ती पुढच्या भागासाठी असते आणि पाठीमागच्या भागासाठी अर्धा इंच बाहेर जायचं आणि तिरकस रेघ ओढायची मुंड्यासाठी. या पद्धतीने बघा, या अशी तिरकस. आता या रेघेचा मध्य काढून घ्यायचंय. 5.5 इंचाचा मध्य काढून घेतला आपण. दोन्ही रेघांवर काढून घेते या पद्धतीने आणि इथून आपल्याला 1 इंच बाहेर जायचंय इथे आणि या कोपऱ्यातून सुद्धा 1 इंच बाहेर. मी रेघ ओढते तिरकस म्हणजे समजेल. आणि या कोपऱ्यातून इथे या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार भेटलेला आहे. तर आता साधारण मुंडा जर 15 असेल तर आपल्याला इथे आले पाहिजेत 7.5. तर त्यासाठी अगोदर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घेतला पाहिजे. तर छाती आहे 32, 32चा चौथा भाग येतो 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचंय. आणि इथे बघा, इथे कंबर आहे 27, तर 27चा चौथा भाग येतो 6.25. 1 इंच आपल्याला टक्ससाठी द्यायचे आणि 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी मार्जिन. या पद्धतीने या खुणा झालेल्या आहेत. आपण या रेघा ओढून घेऊ अशा. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. कुठंपर्यंत, इथंपर्यंत मुंडा मोजायचा आहे. किती, तर 15 मुंडा आहे तर त्याचा निम्मा किती होतो 7.5.
तर 7.5 आणि थोडी 1 किंवा 2 रेघ एक्स्ट्रा आली तरी चालते, लूज पाहिजेच थोडासा. तर आपण अगोदर मोजून घेऊयात, मग बरोबर असेल तेव्हा आपण हे करू, फायनली आखून घेऊया मुंडा. तर बघा, मुंडा मोजण्यासाठी मी वरती पण कागद सोडलाय मार्जिन, शोल्डर जोडण्यासाठी, इथे भाई जोडण्यासाठी पण मार्जिन सोडले. तर आपल्याला या पुढच्या भागाचा मुंडा मोजायचा आहे. तर सेम अंतर ठेवून आपण जेवढं भाई जोडताना अंतर घेणार आहोत तेवढं सेम अंतर सोडून असा टेप वळवत वळवत असा मुंडा मोजून घ्यायचा आहे. ते बघा, अगदी एक्झॅक्टली 7.5 वर आपला हा मुंडा बसलेला आहे. या पद्धतीने मुंडा आपला मोजून झालेला आहे. तर बरोबर 7.5 आलेले आहेत. मग आपला हा फायनली मुंड्याचा आकार झालेला आहे या पद्धतीने. आता 5.5 वर मुंडा दिला म्हणून 5.5 झाला असं नाही, 15चे निम्मे 7.5 भरले म्हणून हा मुंडा झालेला आहे. तर या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि थोडंसं इथं खाली जायचंय, असं तिरकस इथं खाली. हा झाला पाठीमागचा मुंडा. इथे आता आपल्याला टाकायचे शोल्डर. शोल्डर पट्टी तुम्हाला प्रिन्सेस कटला कितीही कमी सुद्धा घेऊ शकता, जास्त जी असेल तुमची कस्टमरची ती. आता 2.5 इंचाची तयार पाहिजे असेल तर आपल्याला 3.25 वर खून केली पाहिजे. तर 3.25 वर खून करून इथे किती भरलं बघायचं, तर 1.25 आणि मग आता गळा टाकायचा आपल्याला इथे 10.5 वर. तर इथे घेऊयात 3 इंचाचं. खाली ब्रॉड घेतलेला आहे गळा, गळ्याजवळ 1.25च आहे. आणि मग हा बॉक्स तयार करायचा आहे असा. याच्यामध्ये तुम्ही पान गळा, फी शेप गळा, चौकोनी गळा, कोणताही गळा देऊ शकता. एकदम छान व्यवस्थित गळा दिसतो या पद्धतीने. जर व्ही गळा काढायचा असेल तर इथे तुम्ही कोणताही गळा देऊ शकता असा असा. तर हा झाला पाठीमागचा गळा. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय. तर पाठीमागच्या भागाला कटिंग करते वेळी गळा मोठा असल्यामुळे इथे आपण टक्स जेव्हा देतो असा, तेव्हा हा पेपर खाली सरकतो, म्हणजे ब्लाऊज खाली सरकतो. तर तसा खाली सरकून कमी जास्त उंची होऊ नये म्हणून जेवढा खाली सरकलाय टक्स मारल्यानंतर तेवढा हा आपण कट करून टाकायचा आहे, हा भाग असा. तर याच पद्धतीने आता कटिंग तुम्ही करायचे आणि थोडीशी इकडे स्लोप द्यायचंय शोल्डरला, इथे गळ्याच्या साईडला, आणि तिरकस हे अशी आपली शोल्डर होणार आहे इथून. हे बघा, ती कट करून टाकते. या पद्धतीने गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा शोल्डरचा आणि इकडे चुन्या पडतात इथे बघा. आता इथे टक्स मारला आपण 1 इंचाचा, तर बघा एवढा आपला पेपर खाली जाणार आहे. याच्या जेवढा खाली जाईल तेवढा आपल्याला कट करून टाकायचं आहे. का कट करायचा, तर इथे जास्त पेपर ब्लाऊज पीस राहू नये, किंवा ब्लाऊज मग राहिला तर इथे चुन्या पडणार आहेत यासाठी. तर हे पण आपण कट करूयात, पण मी आता कट करत नाही, ते तुम्ही कट करा. तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आपला कटिंग झालाय, तो मी कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनची घंटी दाबा. आता हा पेपर मी असाच पुढे कंटिन्यू ठेवणार आहे, कारण मी याच्यावरच तुम्हाला पुढचा भाग दाखवणार आहे अशा पद्धतीने. हां, आता आता तुम्ही काय करायचंय, कापडावर हा पेपर जो कट केला आपण इथून, हा समजा तुम्ही आपण इथून कट केला, तर हा पेपर दुसऱ्या ठिकाणी जसा आहे तसा छापून घ्यायचा, म्हणजे चारी बाजून. आणि फक्त पुढच्या बाजूला आपल्याला हुक आयपट्टीसाठी इथे 1/2 इंचाचं मार्जिन द्यायचंय गळ्याच्या साईडला, लक्षात घ्या. आणि जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे. आता समजा आपण तो पेपर छापून घेतला इथे, तर आता पुढचा भाग कसा कट करायचा तो याच्यावर दाखवते. हे समजा तुम्ही आता मी आपण छापून घेतलेला कागद आहे. तर सुरुवातीला काय करायचंय, आपल्याला बस्ट पॉईंट काढायचंय. तर बस्ट पॉईंट किती येतो, 32चा. 32चा बस्ट पॉईंट 8 + 1.5 म्हणजे 9.5 वर येणार आहे. तर अजून थोड्या अंतरावर एक 9.5 टाकून घेऊया आणि तिथे आपल्याला रेघ ओढून घ्यायची अशी या पद्धतीने. आता इथे समजा तुम्ही मार्जिन दिलेलं आहे एवढं. तर आता या बस्ट पॉईंटच्या रेघेवर आपल्याला एक्झॅक्टली बस्ट पॉईंट कुठे येणार तो टाकायचा आहे. तर कुठे येणार, आता मी पूर्ण या कागदाबरोबर मोजणार आहे. तुमची रेघ इथं असणार आहे पुढे मार्जिनची हुक आयपट्टीच्या. तर बस्ट पॉईंट मी इथून मोजते. तर 32चा 10वा भाग करायचा असतो. कितवा, 10वा भाग असा. 10वा भाग येतो 3.2 म्हणजे 3.25.
तर इथे 3.25 वर हा पॉईंट आलेला आहे आणि याच्या पुढे 3 रेगांचं मार्जिंग असणार आहे आपलं. तर अजून थोड्या अंतरावर इथे घेऊयात खालच्या साईडला. 3.25 बरोबर. पण 3.25 न घेता आपल्याला थोडा अर्धा इंच कमी करायचं म्हणजे 3.25 या पद्धतीने. आणि मग ती आपल्याला ही तिरकी रेग अशी ओढून घ्यायची. वरती 3.25 दिलाय पॉईंट आणि खाली 3.25 अशी तिरकस येणार आहे ही रेग. आणि हीच रेग आता आपल्याला इकडे न्यायची. पण हा आपला मुंडा कुठला आहे तर पाठीमागचा आहे कटिंग केलेला. आपल्याला आता पुढच्या भागाचा मुंडा इथून कट करायचा आहे. तर बघा आपण हा परत टूल असा लावूया. आतल्या रेगेवर लावायचंय आता बघा आणि इथे टेकवायचंय असं. तर या पद्धतीने आपला हा मुंडा होणार आहे. तो कट करून घेऊया पुढच्या भागाचा मुंडा. अशा पद्धतीने हा कट झालेला आहे. इथे दिला आपण टक्स पॉईंट 3.25 वर 32चा 10वा भाग. आता त्याच रेगेवर आपल्याला 32चा 4था भाग टाकून घ्यायचा आहे. तर तोच येणार आहे 8. पण जर तुमची बस्ट जास्त असेल इथे, आता इथे आपण अपर चेस्ट 32 घेतली तर इथे अपर चेस्ट असणार आहे 34. एक इंचाचा तरी फरक पडतो. 33 घेऊया आपण. 33 किंवा 34 असू शकतो. तर 33 घेतला तर आपल्याला 8.25 वर इथं खून करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचं असं. तर ही रेग आपली कुठे जाणार आहे अशी न येता इथून जाणार आहे. कारण जेवढे अप्पर चेस्ट असते तेवढा बस्ट नसतो आपला. 1 इंचाचा तरी फरक असतो बस्ट मध्ये, कारण उंचवट असतो छातीमध्ये. तर ही रेग नाहीये आता, ही पाठीमागची रेग आहे, लक्षात ठेवा. मी फुल्या मारते त्याला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर याच्यावर आपण हा बस्टचा 4था भाग टाकलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला 2.5 इंच. 2.5 इंचाची एक खून करून घ्यायची इकडे पण आणि इकडे पण. कशासाठी तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला 3 पिसाचा कट करायचा आहे, प्रिन्सेस कट. मग क्रॉस पट्टी लागणार आहे. तर ही अशी आपली रेग ओढून घ्यायची. तर इथून बघा आता आपल्याला 1 इंच वर जायचंय गळ्याच्या दिशेने आणि हा आपल्याला राऊंड इथे द्यायचा आहे. क्रॉस पट्टीला मिळवायचं आहे इथपर्यंत. आता इथून पुढे आपल्याला किती घ्यायचे बघा टक्स. इथून पुढे आपल्याला टक्स घ्यायचे. कंबर किती आहे 27चा 4था भाग 6.25. हे बघा 6.25. 6.25 टाकून घ्यायचे या रेगेवर क्रॉस पट्टीवर इथं. आणि मग पुढे किती उरले बघायचं. किती उरले तर 1.5 ला 1 कमी उरलेलं आहे. हे बघा दिसतंय ना फिटिंग पर्यंत 1.5 ला 1 कमी उरलाय. तेवढा आपल्याला इथे टक्स द्यायचा. 1.5 ला 1 कमी मग आपण 1.5 इंचावर देऊन घेऊया असा. आणि मग ही रेग आपल्याला तिरकी ओढायची. हा झाला आपला टक्स तयार इथे. पण इथे देताना हा सरळच द्यायचा. हा पूर्ण असा तिरकस द्यायचा नसतो. हा सरळ उभा करायचा इथं या पद्धतीने. मग इथे आपल्याला हा आकार असा गोल करून घ्यायचा असतो. आता इकडचा पण टक्स पाहिजे आपल्याला. तर तो टक्स कसा द्यायचा तर बघा हा जो कोपरा आहे, हा कोपरा दिसतोय ना आपला पुढच्या ह्याचा, त्या कोपऱ्याच्या अर्धा इंच बाहेर जायचं. हे बघा या पद्धतीने. आणि मग ही रेग अशी ओढून घ्यायची पुढं अशी. इथून आपल्याला आता हा इथे टक्स कितीचा बसणार आहे ते मोजून घेतलं पाहिजे. तर पाठीमागच्या भागाचा मुंडा आपला 7.5 आला होता. तर इथे पण आपल्याला 7.5 मोजून घ्यायचा आणि जो उरेल तो आपण त्या टक्स मध्ये जिरवून टाकायचंय कापड. तर या पद्धतीने परत एकदा मुंडा मोजून घ्यायचा आहे पुढच्या भागाचा. तर किती आलेला आहे 7.25. हे बघा 7.25 आले. दिसतंय ना. 7.5च्या पुढे पाव इंच जास्त आहे. तर आपल्याला नॉर्मली पाव इंचाचा इथे टक्स मारायचा आहे. पाव इंचाचा मारायचा आहे. तर इकडे एक रेग आणि तिकडे एक रेग एवढाच टक्स बसणार आहे इथे, कारण छोटं माप आहे. आणि मग ते साधारण इथून 2 इंचावर मिळवायचा तो टक्स. या कोपऱ्यातून 2 इंचापर्यंत आपण मिळवून घेऊयात असा या पद्धतीने असा.
आणि इथे मात्र आपल्याला हा असा राऊंड मध्ये गोल करायचा आहे, कोपरे नाही कट करायचे. इथे पण राऊंड मध्ये गोल करून घेऊया या पद्धतीने असा. तर आपली ही कटिंग आता अशी गोलाकार मध्ये इथून इथे जाणार आहे, लक्षात घ्या. या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली दाखवलेली आहे मी तुम्हाला. आपण आता कट करून घ्या. पण पुढचा गळा आपण टाकलेला नाहीये, तर पुढचा गळा साधारण 7 वर टाकूया. 7 वर पाहिजे तर 7.5 वर घेतला. आणि पुढच्या गळ्यासाठी 2.5 इंचाचंच मार्जिन द्यायचंय, रुंदी द्यायची गळ्याला अशी. तर या पद्धतीने बघा ही असा गळा येणार आहे आपला. असं. तर आता कटिंग करून टाकूया आपण. अजून पूर्ण झालेला नाहीये व्हिडिओ, स्किप करू नका आणि सोडून पण जाऊ नका अर्ध्यावर. या पद्धतीने पहिला गळा कापला, मुंडा आपण मगाशी कापलेला होता. आता आपण क्रॉस पट्टी कापून घेऊया. आणि हा बाहेरची रेग आहे आपली ती कापली, ही पण एक्स्ट्राचं कापून टाकूया. आता पहिलं सुरुवातीला मी क्रॉस पट्टीचं सांगते काय करायचंय. तर हे जे आपले टक्सचे 2 भाग आलेत ते कट करून टाकायचे असे. हा जरासा थोडा बाहेर कापते, म्हणजे आपल्याला हे बरोबर असं रेगेला रेग इथं मिळवायचे. इथे अशी पिन लावून ठेवते. ही आपली झालेली आहे क्रॉस पट्टी. पण काय करायचंय बघा, आता मोजून पण दाखवते. आपली कंबर आहे 27, तर 7 चौक 28, पावणे 7 प्लस 1.5 इंच. इथं पावणे 7 आले आणि 1.5 इंच, हे बघा 1.5 इंच अशी झाली आपली ही क्रॉस पट्टी. पण ही क्रॉस पट्टी जोडायला इकडे पण पाहिजे आपल्याला अंतर आणि इकडे पण पाहिजे कापड, म्हणून 1 इंचाचं आपल्याला इथे खाली मार्जिन द्यायचं असतं. मग हे जेव्हा पट्टी तुम्ही ठेवाल कटिंग करताना कापडावर, तेव्हा खाली 1 इंचाची जागा सोडून, म्हणजे 1 इंचावर आपल्याला वर ठेवायची पट्टी, म्हणजे मार्जिन भेटणार आहे. हे झालं क्रॉस पट्टीचं. आता इथलं बघूया, हे कट करून घेऊया अगोदर. तर हा इथून टक्स असा इथे जाणार आहे, आणि हा टक्स पाव इंचाचा असा कट करून टाकायचा आहे इथे, आणि हा इथून वळवून असा इथे टाकायचा. आता हे कटिंग मी तुम्हाला दाखवते. इथे पण कट मारून घ्यायचा आहे पॉइंटवर, मधल्या टक्स पॉइंटवर. हा पण पॉइंट आलेला आहे, पॉइंटवर पॉइंट जोडला गेला पाहिजे, म्हणून हा टोक उडवून घ्यायचं, असा पॉइंटवर पॉइंट टाकायचा आहे जोडताना. हा, तर मी आता तुम्हाला दाखवते हे कटिंग कसं करायचं ते. ह्याच्यावर पिसावर ही डबल घडी आहे आपली ब्लाऊजची. सुट्टा पदर मी पुढे माझ्या समोर टाकणार आहे या पद्धतीने. आणि मग आपला जो पाठीमागचा पेपर कटिंग आहे तो इथे ठेवून कट करून घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला हे दाखवणार आहे. तर बघा, क्रॉस पट्टी कट करताना 1 इंच खाली टाकायचे अशी. ही रेख सरळ ओढून घेतली, 1 इंचाचं असं मार्जिन द्यायचं आहे असं. आणि इथे ठेवून द्यायचे क्रॉस पट्टी, हे बघा या पद्धतीने. आणि मग इकडून आपल्याला हे आखून घ्यायचं आहे असं. आलं का लक्षात? मग आपली एवढी रुंद होणार आहे पट्टी. हे झालं क्रॉस पट्टीचं. आता या 2 भागांचं सांगते. तर हा जो भाग आहे कटोरीचा, तो आपल्याला तिरकस ठेवायचा आहे असा, या पद्धतीने ठेवायचा असा. किंवा मग हा मुंडा आहे ना, असा तिरकस करून घ्यायचा, हे बघा, जेणेकरून हे ताणलं गेलं पाहिजे इथं असं. या पद्धतीने ठेवायचंय. आणि मग हे आखून घ्यायचंय पूर्ण व्यवस्थित असं. चारी बाजू सगळे आखून घ्यायचे अशा. आणि आता हा जो भाग आलेला आहे आपण जोडणार आहे कटोरीचा, त्याला आपल्याला असं मार्जिन द्यायचंय कटिंग करते वेळी कापड. एवढं लक्षात घ्या, न चुकता मार्जिन द्यायचंय. तसंच याचं सुद्धा करायचंय. हा पण चारी बाजूने असं आखून घ्यायचंय. हा गळा आहे, आणि मग इथे आपल्याला मार्जिन द्यायचं इथे, कारण इथे जोडणार आहे आपण हे
हा भाग इथे जोडणार आहे. मी इथं मार्जिंग द्यायचंय, इथं मार्जिंग द्यायचंय. या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करायची कापडावर. आणि बघा किती कमी वेळेत मी पटकन एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे. तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.